नमस्कार, मी महेश सुभाष पाटील, सहाय्यक आयुक्त एस विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका। आज दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की 4 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय पोलीस आयुक्त मुंबई यांच्याकडे निशित पटेल या तक्रारदाराने केलेल्या अर्जाबाबत आणि त्याच्यामध्ये केलेल्या खोट्या आरोपाबाबत या स्पष्टीकरणासंदर्भातला हा मी व्हिडिओ आज इथे बनवत आहे। मागच्या काही दिवसापासून सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे तसंच वृत्तपत्रामध्ये माझ्या विरुद्ध निशित पटेल यांनी जी तक्रार माननीय पोलीस आयुक्त मुंबई यांच्याकडे दाखल केली, त्या अनुषंगाने बऱ्याच बातम्या किंवा त्याबद्दलचे व्हिडिओ हे व्हायरल झालेले आहेत। तर त्या संदर्भातलं स्वयंस्पष्ट असं स्पष्टीकरण मला आज इथे त्या तक्रारीच्या अनुषंगाने द्यायचं आहे, म्हणून हा आज व्हिडिओ बनवत आहे। दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय पोलीस आयुक्त मुंबई यांच्याकडे निशित पटेल यांनी तक्रार अर्ज केला होता। त्या तक्रार अर्जामध्ये प्रामुख्याने 2 ते 3 गोष्टींचा उल्लेख त्यांनी केला होता। तक्रार अर्जामध्ये त्यांनी पहिला जो उल्लेख केलेला आहे की बंदुकीचा धाक दाखवून मला माझ्या कार्यालयामध्ये डांबून 60 कोटी रुपयाची खंडणी मागितलेली आहे। दुसरी त्यांची जी तक्रार म्हणजे जो आरोप त्यांनी त्या तक्रारीमध्ये केलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जे असणारे मोबाईल आहेत ते मोबाईल डिलीट किंवा इरेज करण्यात आलेले आहेत असं त्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे। आणि तिसरी त्यांची जी तक्रार आहे की त्यांना मारहाण झालेली आहे। तर या तिन्ही मुद्द्यांचं स्पष्टीकरणासाठी आजचा हा स्वयंस्पष्ट आणि जी माझी भूमिका आहे त्या व्हिडिओ संदर्भातली, जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे सोशल मीडियामध्ये, त्या संदर्भातली मी भूमिका आज इथे मांडत आहे। सर्वप्रथम तर अशा कुठल्याही प्रकारचा बंदुकीचा धाक किंवा कुठल्याही प्रकारची 60 कोटी रुपयाची खंडणी किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये असं कुठल्याही प्रकारचं डांबून हे जर कृती किंवा कृत्य हे माझ्याकडून आणि इतर जे सदस्यांची नावं त्यांनी त्या पत्रामध्ये आरोप केलेला आहे, असं कुठलंही कृत्य आमच्याकडून झालेलं नाही हे मी स्पष्टपणे इथे सांगू इच्छितो। आणि हा पहिला त्यांचा जो आरोप आहे तो स्पष्टपणे मी नाकारतो आणि त्याचं खंडन करतो। दुसरा जो त्यांचा मुद्दा होता की मोबाईलमधले त्यांचा जो मोबाईल आहे तो माझ्याकडून किंवा इतर सदस्यांकडून डिलीट करण्यात आलेला आहे। तर असं कुठल्याही प्रकारचं कृत्य किंवा कृती माझ्याकडून किंवा इतर जे काही सदस्यांची नावं त्या तक्रार अर्जामध्ये केलेली आहेत, असं कुठल्याही प्रकारचं कृत्य आमच्याकडून झालेलं नाही। तर दुसऱ्या प्रकारचा आरोप पण मी स्पष्टपणे नाकारतो आणि त्याचं खंडन करतो। तिसऱ्या प्रकारचा त्यांचा जो आरोप आहे की व्हिडिओमध्ये त्यांना मारहाण करताना जो व्हिडिओ जो सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला आहे, तर त्या अनुषंगाने माझं स्पष्टीकरण असं आहे की त्या व्हिडिओमध्ये माझा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कुठल्याही प्रकारचा उल्लेख किंवा प्रथमदर्शनी मी तिथे उपलब्ध आहे किंवा मी स्वतः आणि त्या अर्जामध्ये तक्रार अर्जामध्ये जी काही सदस्यांची नावं त्यांनी नमूद केलेली आहेत, असं कुठलाही व्हिडिओमध्ये आमचा उल्लेख किंवा व्हिडिओमध्ये त्यांना मारहाण करताना आम्ही दिसून येत नाही। व्हिडिओमध्ये जी मारहाण झालेली आहे त्याचा जो काही तपास ज्या काही यंत्रणा असतील, म्हणजे लोकल पोलीस स्टेशन असेल किंवा दुसऱ्या कुठल्या यंत्रणा असतील, तो तपास त्या करतील। त्या तपासामध्ये पूर्णपणे आमचं सहकार्य त्या तपासामध्ये असेल, ही माझी स्पष्टपणे अशी भूमिका आहे आणि इतर सदस्यांचं देखील त्याच्यामध्ये सहकार्य असेल। दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय आयुक्तांकडे जी त्यांनी तक्रार केलेली आहे ती स्पष्टपणे मी तक्रार नाकारतो। त्याच्यामध्ये त्या तक्रारीमध्ये जे खोटे आरोप केलेले आहेत त्या खोट्या आरोपाचं मी खंडन करतो। तसंच माननीय पोलीस आयुक्तांकडे जी तक्रार त्यांनी दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पुरावे त्यांनी सादर केलेले नाहीत, फक्त आरोप त्याच्यामध्ये केलेले आहेत असं दिसून येत आहे। तसे कुठल्याही प्रकारचे पुरावे त्या संदर्भातला मी लेखी त्यांना लीगल नोटीस, कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्यानुसार मी लीगल नोटीस त्यांना फॉरवर्ड केलेली आहे। 3 दिवसाच्या आतमध्ये त्यांना ते सर्व उत्तरं किंवा त्यांच्याकडे असणारे पुरावे त्यांनी सादर करावे असं म्हटलेलं आहे। जर त्यांनी ते 3 दिवसाच्या आतमध्ये सादर केले नाहीत तर त्यानुसार पुढील जी कायदेशीर कारवाई असेल ती प्रक्रिया आम्ही त्याच्यामध्ये पुढची प्रक्रिया करू। तसेच मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की अशा कुठल्याही प्रकारची खंडणी, कुठल्याही प्रकारची मारहाण, कुठल्याही प्रकारची त्यांना डांबून ठेवणे किंवा त्यांचा मोबाईल इरेज करणे किंवा ज्या काही त्यांच्या तक्रारी असेल, असं कुठल्याही प्रकारचं कृत्य किंवा कृती ही माझ्याकडून आणि इतर सदस्यांची जी नावं आहेत त्यांच्याकडून झालेली नाही असं मी स्पष्टपणे नमूद करतो। जी काही यंत्रणा याच्यामध्ये तपास यंत्रणा ज्या असतील
त्यांची जी काही भूमिका असेल कायदेशीर त्या भूमिकेला मी उत्तर देण्यास दायित्व आहे. त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्यास दायित्व आहे. तसे माझे इतरही सदस्य त्यांना उत्तर देण्यास दायित्व आहेत आणि त्यांचं पूर्ण सहकार्य त्यांचं असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि ज्या खोट्या तक्रारी किंवा खोटे आरोप निशित पटेल यांनी केलेले आहेत ते ताबडतोब त्याचे पुरावे त्यांनी सादर करावे अशी मी नम्रपणे माझी विनंती आपल्यासमोर ठेवतो. धन्यवाद.